नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांच्या मनामध्ये प्रश्न आहे की मुंबईचं फायनल मेरिट काय जाईल, समजतंय? तर त्या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे. एक अंदाज लावण्याचा प्रयत्न करणार आहे की साधारणतः कट ऑफ का लागेल, महत्वाचं म्हणजे तेवढाच कट ऑफ का लागेल किंवा कोणते फॅक्टर्स या वेळेला कारणीभूत ठरतात की स्कोर साधारणतः तेवढा लागेल म्हणून. ठीक आहे, म्हणजे तुमचा सेफ स्कोर बऱ्यापैकी काय असेल हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे. म्हणजे आपण पेपर दिलाय, मैदानी झालेले आपलं, मग त्याच्यामध्ये टोटल जे काही मार्क्स आहेत हे आपल्याला एवढे आले तर आपण सेफ असू वगैरे असं हे सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करायचं आहे. बघा, अनेक विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये प्रश्न आहे की मुंबई पोलीसचं फायनल कट ऑफ काय लागेल. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात सेफ स्कोर काय असेल या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण डिटेल बघणार आहे. त्यातले पॉइंट्स आपण पहिले समजून घेऊयात. म्हणजे साधारणतः पोलीस भरती करत असताना आपल्याला ह्या गोष्टी माहिती असतात की कट ऑफ साठी महत्वाच्या गोष्टी काय आहेत. म्हणजे आता हा जो काही मुंबईचा यावर्षीचा कट ऑफ आपल्याला बघायला मिळणार आहे, फायनल मेरिट थोडक्यात समजतं त्याच्यामध्ये कोण सिलेक्ट होणार आहे हे आपण जे समजून घेणार आहे. याच्यासाठी महत्वाच्या गोष्टी काय मॅटर करतात ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. यामध्ये यावर्षी परीक्षेला पात्र ठरलेल्या मुलांची संख्या ही खूप महत्वाची ठरणार आहे. म्हणजे कट ऑफ सांगत असताना तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर असणं गरजेचं आहे की यावर्षी जी काही विद्यार्थी संख्या होती परीक्षेसाठी पात्र ठरलेली, तर त्याच्यामध्ये खूप मोठा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ओके खूप मोठा बदल झालेला बघायला मिळतो. इवन गेल्या वर्षी जर आपण कॅल्क्युलेट केलं तर साधारणतः एका 17 इतका कट ऑफ म्हणजे लावलेला होता मैदानीतून लेखीसाठी पात्र केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या होती. म्हणजे एका पोलिसाच्या जागेसाठी 17 विद्यार्थी घेण्यात आलेले होते, 17 उमेदवार घेण्यात आलेले होते. ठीक आहे, हे गेल्या वर्षी. ओके, मी गेल्या वर्षीचं का सांगतोय की तुम्हाला कंपॅरिझन करणं थोडंसं सोपं जाईल, कारण मुंबई पोलीस बद्दलच बोलतोय आपण. एका 17च्या हिशोबाने गेल्या वर्षी घेण्यात आलेले होते, बरोबर. तर या वर्षी आपल्याला परीक्षेला काय दिसतंय बघा, या वर्षी परीक्षेला पात्र ठरलेल्या मुलांची संख्यांचं जे प्रमाण आहे हे एकास 10च्या हिशोबाने घेण्यात आलेलं आहे, एकास 10. आता समांतर आरक्षणाचा जो भाग आहे की नाही, तर समांतर आरक्षणामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतं की या विद्यार्थ्यांना जे काही समांतर आरक्षणाचे विद्यार्थी आहेत त्यांना एकाच 10 प्रमाण सुद्धा मिळालेलं नाही. मग ते होमगार्ड असतील, पोलीस पाल्य असतील, प्रोजेक्ट अफेक्टेड असतील, भूकंपग्रस्त असतील, ओके, किंवा अगदी इतर जे काही पॅरल रिझर्वेशनचे आपले कॅटेगरी पडतात त्याच्यातले सुद्धा उमेदवार असतील, एकाच 10 सुद्धा प्रमाण आपल्याला सापडलेलं नाही. इव्हन कॅटेगरीमध्ये अगदी ईडब्ल्यूएस सारखी कॅटेगरी असेल. ठीक आहे, अशा गोष्टींमध्ये हा इम्पॅक्ट 100% आपल्या कट ऑफ वरती होतो, कारण उमेदवारच नसतील तर तुम्हाला जसं आता अनुकंपाच्या जागा असतील मग तिथे म्हणजे थोडक्यात अंशकालीन, सॉरी अनुकंपा नाही, अंशकालीनच्या ज्या जागा असतील त्या अंशकालीनच्या जागांना उमेदवारच नाही आहेत. बऱ्याच ठिकाणी तीच परिस्थिती आहे. मग त्या जागा ओपनला वर्ग करणं वगैरे, मग त्याच्यामुळे फायनल कट ऑफ वरती एक इम्पॅक्ट वेगळ्या पद्धतीचा आपल्याला पडलेला बघायला मिळतो. मित्रांनो, डायरेक्ट कट ऑफ सांगण्यापेक्षा आपण तुमच्यासोबत समजून घेणं खूप गरजेचं आहे की कट ऑफ कसा लागेल. डायरेक्ट मी तुम्हाला आकडे सांगितले की नाही की तुम्हाला त्याच्याबद्दल प्रेडिक्शन लावता येणार नाही किंवा ते डोक्याच्या वरून जातात बऱ्यापैकी. हा एवढा असेल बस डन, काय एवढा असेल ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे. ओके, बघा आता हे पहिलं प्रमाण म्हणजे थोडक्यात इथं स्पर्धा कमी झाली गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये. ठीक आहे, म्हणून कट ऑफ सुद्धा वाढले, मैदानी कट ऑफ सुद्धा वाढलेले बघायला मिळतात. मैदानामध्ये मुलांची आलेली सरासरी गुण जे आहेत, म्हणजे पहिल्यांदा तुम्ही हे पण समजून घेतलं पाहिजे, हे एका 17 घेतलं असतं तर जे आता कॅटेगरीचे, आता समजा ओबीसी कॅटेगरी आहे, ओबीसीचा 39 मैदानी कट ऑफ लागला, बरोबर. ते जर एका 17च्या प्रमाणात घेतला असता तर मे बी तो 36-37 वरती आला असता. एससी 38 कट ऑफ लागला तर मे बी तो 35-36 वरती आला असता. एक 2 ते 3 मार्क्सचा फरक नक्की पडला असता एका 17 घेतले असते तर, किंवा काय एका 18 वगैरे जे काय रेशो राहिला असतं तर. ठीक आहे, पण इथं घेतले किती, एकाच 10. त्याच्यामुळे मैदानीचे कट ऑफ काय झालेले आहेत आपल्याला वाढलेले बघायला मिळाले. ठीक आहे, म्हणजे अगदी प्रत्येक कॅटेगरीला तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर साधारणतः 3 मार्क्सचा फरक पडलेला आहे प्रत्येक कॅटेगरीमध्ये. म्हणजे दरवर्षी लागतात ते मैदानीचे कट ऑफ आणि या वर्षी लागलेले मैदानीचे कट ऑफ मुंबई पोलीसचे, याच्यामध्ये 3 मार्क्सची ग्रोथ ही आपल्याला प्रत्येक कॅटेगरीमध्ये बघायला मिळते. ठीक आहे, आता मुलांमध्ये स्पेसिफिकली, मुलींमध्ये तेवढासा इम्पॅक्ट झालेला नाही, काही कॅटेगरीवरती झाला, काही कॅटेगरीवरती नाही झाला. ठीक आहे, आता इथं मुलांना मात्र सर्वच कॅटेगरीला झाला. याच्यामध्ये मैदानीमध्ये मुलांचं जे काही सरासरी गुण आहेत त्याच्यात आपण जर पाहिलं तर सर्वसाधारण सगळेच्या सगळे 40च्या आसपास कट ऑफ
आहेत, म्हणजे 41 वगैरे असं एनटीचे सगळे कॅटेगरी साधारणतः 41च्या आसपास आहेत. ओपनचा 43 कट ऑफ आहे, बाकी 39 ओबीसी असेल, एससी एसटी 38 कट ऑफ आहेत. ठीक आहे, म्हणजे हे सगळे कट ऑफ बघता आपल्याला लक्षात येतं की ऍव्हरेज काढला तर तो 40 प्लस आहे. बरोबर. आता राहिला प्रश्न, इकडे 40 प्लस मार्क्स घेतलेत तर मग लेखीत किती मिळतील हा प्रश्न आहे, त्याच्याकडे आपण जाऊयात. समजतंय. बघा आता ह्या दोन गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील की बाबा एका जागेला 17 घेतले होते गेल्या वर्षी, आता एका जागेला 10 घेतले, त्याच्यामुळे मैदानी कट ऑफ वाढला. आता इथं एकाच 10 घेतल्यामुळे लेखीला जी विद्यार्थी संख्या असते पहिली, ती आपण एका जागेबद्दलच पहिला नाही विचार करू म्हणजे तुमच्या डोक्यात येईल. इथं एकाच 17 होता, त्यावेळेला एका जागेला 17 मुलांनी लेखी दिलेली होती आणि लेखी परीक्षेत त्याच्यामुळे कॉम्पिटिशन वाढलं होतं. बरोबर आहे. म्हणजे एखाद्याचा ग्राउंड अगदी जरी वीक असला, वीक म्हणजे ऍव्हरेज असला जरी, तरी सुद्धा त्याची जर लेखी खूपच स्ट्रॉंग असली तर मग तो निघून जात होता. म्हणजे त्या अगदी 47 वाल्याला सुद्धा मागं पाडत होता, म्हणजे जर त्याची लेखी ऍव्हरेज असेल तर. ठीक आहे, तर इथं आपल्याला तो वेगळा इम्पॅक्ट बघायला मिळाला. इकडे एकाच 10 म्हणजे इथं ऑलरेडीच स्पर्धा कमी झाली, त्याच्यामुळे कट ऑफ थोडासा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कमी लागेल. बाकी राहिला प्रश्न पेपरचा. आता सगळ्यात महत्वाचा पार्ट हा की पेपरमध्ये जे विचारलेले प्रश्न होते, ते जे प्रश्न पॅटर्न होता तो मुंबईचा 25च्या पॅटर्न वरती गेला. बरोबर. म्हणजे आपला जो 25-25चा पॅटर्न असतो, मराठीचे 25, गणिताचे 25, बुद्धिमत्तेचे 25, जीएस चे 25, तर अशा पद्धतीचा पोलीस भरतीचा पॅटर्न हा आपल्याला मुंबई पोलीसचा बघायला मिळाला. मागच्या दोन भरत्यांमध्ये म्हणजे ती 23ची आणि 24ची जी भरती होती, याच्यामध्ये थोडासा जीएस मोठ्या प्रमाणात टाकण्यात आलेला होता. परंतु 2021ची भरती असेल किंवा त्याच्या आधी ज्या काय 18ची भरती, 17ची भरती, ज्या ज्या वेळेला मुंबई पोलीसला भरती झाली त्या त्या वेळेला 25चाच पॅटर्न आलेला होता. पुन्हा रिपीट तेच 25चाच पॅटर्न. पण याच्यामध्ये एक सगळ्यात मोठा चेंज या वेळेला आपल्याला बघायला मिळाला, जो मुंबई पोलीसमध्ये याच्या आधी कधी नव्हता. तो काय चेंज होता, भले 25चा पॅटर्न असला तरी पण मिक्स क्वेश्चन करून टाकले. म्हणजे याच्यामध्ये झालं असं की समजा पहिला प्रश्न गणिताचा, दुसरा मेंटल अबिलिटीचा, बुद्धिमत्तेचा, मध्येच कुठेतरी इतिहासाचा प्रश्न, त्यानंतर परत आपलं मराठी ग्रामर, समजतंय, परत भूगोल वगैरे. याच्यामुळे काय होतं बघा मित्रांनो, की आता ना 25चा पॅटर्न आपण समजा सोडवतोय, फॉर एक्झाम्पल मी मॅथ सोडवतोय, 25 प्रश्न सोडवायला घेतले, तर ना आपला एक माइंडसेट फ्लो बनतो, एक गणितासाठीचा फ्लो, मेंटल अबिलिटीचा एक फ्लो बनतो. आपला विचार, आपली करण्याची क्षमता ती त्याच्यात घुसत जाते. बरोबर आहे. त्याच्यामुळे काय होतं, त्या फ्लो मध्ये आपण पटपट पटपट सोडवत जातो. ठीक आहे. आता इथं काय, जो तुमचा मेंटल फ्लो आहे की नाही, तो अगदी शिफ्ट करावा लागत होता प्रत्येक प्रश्नानंतर बऱ्यापैकी. म्हणजे कधी कधी आपण बघितलं तर त्याच्यात 2-1 प्रश्न आहेत गणिताच्या लाईनीमध्ये, ते ठीक आहेत, पण तिसरा परत लगेच इतिहासाचा, लगेच भूगोलाचा मध्येच. बरोबर आहे. त्याच्यामुळे जो मेंटल शिफ्ट आहे त्या प्रश्नावरून दुसऱ्या प्रश्नावरती जाण्यासाठीचा, याच्यामध्ये जो माइंडसेट वाला जो गेम आहे की नाही, तो खेळला गेला. पेपर तसा वैयक्तिक एक एक प्रश्न जर बाहेर घेऊन बघितला तर तो सोपा आहे. ओके, म्हणजे बाहेरून दिसायला पेपर आपल्याला सोपा वाटतो, पण प्रत्यक्षात त्या सिच्युएशन मध्ये बसून हा मेंटल शिफ्ट हँडल करणं ही एवढं सोपं नाही. समजतंय का? त्याच्यामुळं इथं इम्पॅक्ट 100% झाला. विद्यार्थी मित्रांकडून सिली मिस्टेक झाल्या. तुम्ही तुमच्या कोणत्याही विद्यार्थी मित्राला विचारा, मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो 95% पेक्षा जास्त विद्यार्थी म्हणतील होय माझी सिली मिस्टेक झाली. मग ती कोणाची एक झाली असेल, दोन झाली असेल, एकाच दुसरी ठीक आहे, आपण समजू शकतो. समजतंय का? अनेक विद्यार्थी मित्रांनी 7-7, 8-8 सिली मिस्टेक सुद्धा केल्या, 3-3, 4-4 तर खूपच सिली मिस्टेक आहेत. ओके, एवढ्या जर सिली मिस्टेक होणार असतील तर मग कट ऑफ वरती 100% इम्पॅक्ट होतो. ओके, हा याच्यात प्लस पॉइंट असा आहे की ज्या विद्यार्थी मित्रांनी सिली मिस्टेक नाही केल्या तर त्या मित्रांना 100% या भरतीमध्ये यश मिळेल. आणि मोठ्या प्रमाणात सिली मिस्टेक केल्यात त्यांना थोडासा त्रास होण्याची दाट शक्यता आहे. बघा आता याच्यामध्ये हा जो मेंटल शिफ्ट, मिक्स क्वेश्चन असल्याचा जो इम्पॅक्ट आहे तो आपल्याला या पूर्ण कट ऑफ वरती बघायला मिळणार आहे. आपण एक्झॅक्ट साधारणतः काय कट ऑफ राहतील त्याबद्दल चर्चा करू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा आता काही गोष्टी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे याच्यामध्ये. पुरुषांच्या बाबतीत साधारणतः प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ काय राहील आणि महिलांच्या बाबतीत साधारणतः त्या त्या कॅटेगरीचा कट ऑफ काय राहील. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे काय सांगतोय आपण हे अंदाज व्यक्त करतोय, प्रिडिक्शन आहे. समजतंय? हा फायनल कट ऑफ नाही. ओके,
चला आता लक्ष देऊयात आपण की पुरुषांचा जो काही मैदानी म्हणजे फायनल कट ऑफ आहे मैदानी प्लस लेखीचा, तर याच्यामध्ये ओपन कॅटेगरीला आता मी परत ते सांगत बसत नाही तुम्हाला की का तसा तुमच्या लक्षात आलेला असेल. गेल्या वर्षी जरी 134 कट ऑफ असला तर या वर्षी 134 लागेल का, तर नाहीच. ओके, एवढा जास्त कट ऑफ जाणार नाही. तुम्ही अनेक विद्यार्थी मित्रांशी बोललेला असाल, तुमच्या मित्रांशी बोललेला असाल, 130 पेक्षा जास्त जे काय असणारे विद्यार्थी आहेत की नाही ते खूप क्वचित तुम्हाला बघायला मिळतील. आणि एक गोष्ट मला आता काही आपले ऑनलाईनचे मित्र जे आहेत, युट्यूब वरून मला काही फॉलो करणारे जे मित्र आहेत, त्यांनी फोन करून सांगितलं होतं की सर आमच्या अकॅडमीमध्ये जो कोणी 135 136 प्रॅक्टिस मध्ये म्हणजे डेमोला घेत होता टोटल मध्ये, तर तो विद्यार्थी 127 128 वरती आलाय. म्हणजे ही रियालिटी आहे. माझ्याकडे ही तीच परिस्थिती आहे, माझ्या अकॅडमीमध्ये सुद्धा तसंच झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे जो विद्यार्थी मित्र 135 136च्या रेंजमध्ये होता तो 131 132 वरती राहिलाय. म्हणजे फरक हा 4 ते 6 मार्क्सचा 100% आपल्याला जाणवतोय. ठीक आहे, तर त्याच्यामुळे इथं साधारणतः जो काही कट ऑफ राहणार आहे हा ओपनचा कट ऑफ 130 ते 132च्या रेंजमध्ये राहू शकतो. 130 ते 132च्या रेंजमध्ये ओपनचा कट ऑफ राहू शकतो. आणि बाकीच्या कॅटेगरी ह्या साधारणतः 122 ते 130च्या रेंजमध्ये किंवा 132च्या रेंजमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे. मग ते आपण समजून घेऊयात. इथं पुरुषांच्या बाबतीत 130 ते 132च्या रेंजमध्ये कट ऑफ जाईल. तोच महिलांच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की 122 ते 125च्या रेंजमध्ये हा कट ऑफ जाण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल की मुलींना जे काही मार्क्स मिळालेले आहेत, आता याच्यात एनसीसी फॅक्टर मॅटर करेल नाही असं नाही, पण मोठ्या प्रमाणामध्ये एनसीसीचं जे काही प्रमाण आहे हे इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा मुलं डायव्हर्ट झालेली होती की बाबा तिथे 5ची लीड असेल तर आपण सहज होऊ वगैरे. त्याच्यामुळे मुंबईत जो काही एनसीसीचं प्रमाण आहे थोडासा माझ्या अंदाजानुसार थोडासा कमी असू शकतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये मुलींना 122 ते 125च्या रेंजमध्ये ओपन कट ऑफ जाईल. मुलांचा 130 ते 132च्या रेंजमध्ये ओपन कट ऑफ जाईल. आता हे कट ऑफ का लागतील याच्याबद्दल ऑलरेडी आपण बोललोय की काय फॅक्टर याच्यामध्ये मॅटर करतात. समजतंय, म्हणजे जर पेपर बघितला असा एक एक प्रश्न तर वाटतं की खूप सोपा पेपर आहे, परंतु जर डीप मध्ये जर त्याचा विचार केला, त्या सिच्युएशनचा विचार केला तर तुमच्या लक्षात येतं की तिथे 1-2 मार्क्सचा ड्रॉप हा 100% असणार आहे. म्हणजे तिथं डाऊनफॉल असणारच आहे प्रत्येकासाठी. ओके, त्याच्यामुळे तो 130 ते 132च्या रेंजमध्ये राहील. ओबीसी मला असं वाटतं की साधारणतः तो जर इकडे 130 राहिला तर साधारणतः हा 125 ते 127च्या रेंजमध्ये ओबीसी राहू शकतो. सेम टू सेम साधारणतः एसबीसी सुद्धा एससीबीसी सुद्धा राहू शकतं 125 ते 127च्या रेंजमध्ये. ठीक आहे, आता मुलींचा जर इकडे विचार केला तर मुलींचा साधारणतः 118 ते 120च्या रेंजमध्ये बऱ्यापैकी इथं कट ऑफ आपल्याला बघायला मिळेल. 118 किंवा 117 सुद्धा होऊ शकतं, एखादा मार्क्स खालीवर नक्की होईल. ठीक आहे, 118 ते 120च्या मध्ये साधारणतः इथं ओबीसीचा कट ऑफ राहील मुलींचा. आणि त्याच वेळेला एससीबीसी कॅटेगरी जी आहे ती सुद्धा 118 ते 120च्या रेंजमध्ये बऱ्यापैकी राहील. समजतंय, म्हणजे तुमचे ग्राउंड प्लस लेखी म्हणजे ऍव्हरेज पेपरचा जो काही स्कोर आहे ना, हा ऍव्हरेज पेपरचा स्कोर आलेला आहे साधारणतः 80 ते 85. बरोबर, आणि ग्राउंडचा जर आपण 40चा जर पकडला तर इथं साधारणतः 125च्या रेंजमध्ये मी ओपनचा टॉपचा स्कोर केला तर तो ओपन मध्ये कॅल्क्युलेट करावा लागेल तुम्हाला. म्हणजे अगदी 43 45 ग्राउंडचे आणि इकडं 86 87 वगैरे लेखीचे, म्हणजे तो 131 132 करून साधारणतः असा ओपन मध्ये गेलेला विद्यार्थी बघायला मिळाले. आणि बाकी कॅटेगरी थोडस तोही मॅटर आहे. आणि जागा आहेत बऱ्यापैकी नंतर वाढलेल्या 1062 जागा. या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर तुम्हाला साधारणतः हे कट ऑफ राहू शकतात. याच्यामध्ये एखाद्या मार्क्सची वाढ सुद्धा होऊ शकते किंवा एखादा मार्क्स खाली सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे, एससी जी कॅटेगरी आहे की नाही ही मुलींची साधारणतः मला असं वाटतंय की मुलांचं साधारणतः एससी कॅटेगरी 122 ते 124च्या रेंजमध्ये राहण्याची दाट शक्यता आहे. 122 ते 124 पर्यंत साधारणतः एससी कॅटेगरी जाऊ शकते. आणि एसटी ही कॅटेगरी साधारणतः इथं सुद्धा 120 ते 123च्या रेंजमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे, मुलांच्या बाबतीमध्ये. आणि तेच तुम्ही जर मुलींचं बघितलं तर साधारणतः एससी ची कॅटेगरी ही 114 ते 116 मार्क्सच्या दरम्यान लागण्याची दाट शक्यता आहे. आणि एसटी सुद्धा तसंच साधारणतः 114 ते 116च्या आसपास साधारणतः लागेल. ठीक आहे, बाकी इतर कॅटेगरी ज्या आहेत, आता तुम्ही एनटीचा जर प्रवर्ग बघितला तर एनटी प्रवर्ग नेहमीच म्हणजे तुम्ही ना थोडस मागे जाऊन ना पुणे पोलीसचा रिझल्ट बघा किंवा इतर कुठलाही बघा, याच्यामध्ये जे टॉपला
वेटिंग लिस्ट मध्ये जी मुलं दिसतात की नाही, काही ते व्हायरल सुद्धा झाले, बऱ्याच विद्यार्थ्यांनी बघितलं सुद्धा असेल की एनटीसी ऍक्च्युली एनटीसीच्याच बऱ्याच विद्यार्थ्यांची तिथं संख्या दिसते. फायनल लिस्ट मध्ये सुद्धा ओपनच्या जागा बऱ्याच एनटीसीचे विद्यार्थी घेतात, कारण एनटीसी मध्ये जी स्पर्धा आहे ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, समजतंय. तर त्याच्यामुळे साधारणतः इथला कट ऑफ एनटीचा ते सुद्धा एनटीबी वगळता, एनटीबी थोडासा खाली येतो, पण एनटीसी आणि एनटीडी यांचे कट ऑफ हे ओपनच्या कट ऑफ पेक्षा साधारणतः एखाद दुसऱ्या मार्क्सने आपल्याला खाली आलेले बघायला मिळतात. ठीक आहे, तर मला असं वाटतंय की इथं साधारणतः 128च्या म्हणजे हे सगळे एनटीचे प्रवर्ग, विजय असेल किंवा एनटीसी एनटीडी असेल, फक्त एनटीबी सोडून. ओके, तर हे साधारणतः 127 ते 129च्या रेंजमध्ये राहू शकतात. ठीक आहे, म्हणजे या रेंजमध्ये आपल्याला हा कट ऑफ बघायला मिळेल. एनटीसी एनटीडी आणि विजय ए बऱ्यापैकी, विजय एखादा मार्क्स अजून कमी येऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे या याच्यामध्ये आपल्याला हे कट ऑफ बघायला मिळतील. त्याच वेळेला मुलींचे कट ऑफ सुद्धा एनटीसी एनटीडी ह्या 2 कॅटेगरी पकडल्या आणि विजय जर पकडलं तर साधारणतः या 3 कॅटेगरीचा कट ऑफ तुम्हाला बघायला मिळेल 120 ते 122च्या रेंजमध्ये किंवा 123. ओके, तो ओपनचा जर वाढला तर थोडासा 123 पर्यंत जाऊ शकतो, नाही तर 120 ते 122 साधारणतः मुलींचा कट ऑफ राहील एनटीसी एनटीडी आणि विजयचा. एनटीबी थोडंसं खाली येऊ शकतं, ते ओबीसीच्या लेवलला बऱ्यापैकी जातं, 118च्या आसपास जाईल ते, 118 ते 120च्या रेंजमध्ये हा एनटीबीचा कट ऑफ राहू शकतो मुलींचा. ओके, त्यानंतर आता एसबीसी राहिली आपली कॅटेगरी. एसबीसी कॅटेगरी सुद्धा आपल्याला थोडीशी ओबीसीच्याच रेंजमध्ये आपल्याला बघायला मिळते, म्हणजे ओबीसी एससीबीसीची जी काही रेंज आहे तर त्याच रेंजमध्ये आपल्याला ही कॅटेगरी सुद्धा बघायला मिळते. ठीक आहे, तर ओबीसीचा मुलांचा कट ऑफ आपण म्हणतो 125 ते 127 लागेल, तसा एसबीसीचा साधारणतः तो 126 128च्या रेंजमध्ये जाऊ शकतो. 125 ते 128 तुम्ही पकडू शकता की साधारणतः हा कट ऑफ रेंज असू शकते एसबीसी साठी. सेम टू सेम मुलींसाठी तसं राहू शकतं, 118 मार्क्स पासून साधारणतः 121 मार्क्सच्या आसपास ही एसबीसी कॅटेगरीची विद्यार्थी मैत्रीण राहू शकते, समजतंय. आता ईडब्ल्यूएचच्या बाबतीत थोडस तुम्ही जर नीट समजून घेतलात तर ते कट ऑफ खूप खाली येतात, कारण ते विद्यार्थी संख्या तेवढी अवेलेबल होत नाहीये. ईडब्ल्यूएस मध्ये असणारी जी काही विद्यार्थी संख्या आहे ती खूपच कमी असल्या कारणानं हा साधारणतः कट ऑफ तसं प्रेडिक्ट करणं अवघडच आहे, पण एक साधारणतः म्हणजे आपल्याकडे ईडब्ल्यूएस ची जी काही इन्फॉर्मेशन येते ती पण खूप कमी असते. बाकी ओबीसी एससीबीसी इतर एनटीची कॅटेगरी यांची विद्यार्थ्यांची संख्या किंवा विद्यार्थ्यांचे मार्क्स हे खूप चांगल्या पद्धतीने कळतात, लवकर कळतात. ठीक आहे, पण ईडब्ल्यूएस चे मार्क्स तेवढेसे आपल्याला लक्षात येत नाहीत. तरी सुद्धा साधारणतः हा 115च्या आसपास मुलांचा कट ऑफ जाऊ शकतो ईडब्ल्यूएसचा, आणि मुलींचा जर विचार केला तर तो साधारणतः मला असं वाटतं 108 मार्क्स ते 110 मार्क्सच्या आसपास साधारणतः जाऊ शकतो. हा 115 117 पकडून चला, तेवढा साधारणतः कट ऑफ विद्यार्थी मित्रांचा राहील, आणि मुलींचा साधारणतः 108 ते 110च्या रेंजमध्ये राहू शकतो. पॅरल रिझर्वेशनचं तसं आकडे आपल्याला प्रत्यक्षात सांगता येणार नाहीत, मी कुठल्याही कट ऑफ मध्ये साधारणतः कधी सांगत नाही, कारण ते अंदाजच लागत नाही की विद्यार्थ्यांना किती मार्क्स आहेत, काय मार्क्स आहेत. ठीक आहे, म्हणजे थोडी लिमिटेड मुलं आपल्या कॉन्टॅक्टमध्ये येतात त्या मार्क्स सांगणारे. ठीक आहे, त्याच्यामुळे तो अंदाज येत नाहीये. पण इथं पुरुषांच्या बाबतीतला जनरलमध्ये आणि महिला सर्वसाधारणच्या त्या याच्यामध्ये सामाजिक आरक्षणाच्या बाबतीत हा साधारणतः कट ऑफ राहील. बाकी तुमचं मत जे काय असेल ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की नोंदवायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला पोलीस भरतीची ऑनलाईन पद्धतीने जर तयारी करायची असेल, तुम्ही नव्यानं जर तयारी करणारे कोण विद्यार्थी मित्र हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला मिशन खाकी नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण पोलीस भरतीबद्दलचाच फक्त हा ऍप आपला आहे, याच्यामध्ये पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून पीडीएफ स्वरूपामध्ये ऑनलाईन टेस्ट पद्धतीने हे सगळं दिलेलं आहे. पोलीस भरतीची संपूर्ण तयारी मिशन खाकी या ऍप्लिकेशन वरून तुम्ही करू शकता. ठीक आहे, बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तुम्हाला काय वाटतं, प्रेडिक्शन तुमचं काय की साधारणतः काय कट ऑफ राहील, तुमचा स्कोर काय ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, धन्यवाद.